आज VIP कक्षात या ठिकाणी पाहायला मिळाला? याच्यामध्ये 10/2026 प्रमाणे जो वेदांतनगरला गुन्हा दाखल झालेला आहे त्याचे तपास वेदांतनगरच्या पोलीस निरीक्षक करत आहेत आणि तपास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या तिघांना नोटिसेस दिल्या होत्या, जे कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे ज्या नोटीस देणं गरजेचं आहे त्या नोटीस त्यांनी त्याला दिल्या होत्या आणि नोटीस कायमी सदर आरोपी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झालेले आहेत। त्यानंतरनं तपास अधिकाऱ्यांच्या आवश्यकतेप्रमाणे पुढील तपास लीगल फ्रेमवर्कमध्ये केला जाईल। अटक करण्याची गरज नाही पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आरोपींना? याच्यामध्ये केस टू केस आहे। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतात तपास अधिकाऱ्याला जर आवश्यकता वाटली तर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना अटकही करू शकतात। तो तपास अधिकाऱ्याचा अधिकार आहे। तपास अधिकाऱ्यांना त्यांना नोटीस दिल्या होत्या आणि सदर आरोपी त्यांच्यासमोर हजर आले होते। ते तपास अधिकारी त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। म्हणजे VIP आरोपी असेल तर अटक करायची गरज नाही, सामान्य आरोपी असेल तर अटक करायची गरज आहे? VIP आणि सामान्य हा प्रश्न नाही, गुन्ह्याच्या सेक्शन्सप्रमाणे आणि त्याच्या लीगल प्रोव्हिजनप्रमाणे तपास होतो। पण सर, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पहिल्या रांगेत VIP म्हणून येणं हे कितपत योग्य आहे? त्या संदर्भात काही पोलिसांनी त्यांना सांगितलं पाहिजे होतं का नाही? बघा, गुन्हा एखादा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास कायदेशीर बाबी आणि लीगल फ्रेमवर्कमध्ये करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे। त्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून तपास करणं हे पोलिसांचं काम आहे, तो आम्ही करत आहोत आणि पुढेही केला जाईल। याच्यामध्ये कुणाला काही सांगितलं जाणं किंवा न सांगितलं जाणं हे काही कायदेशीर चौकटीमधलं असू शकत नाही। कायद्याप्रमाणे तपास होतो का नाही हे पाहणं आणि त्याप्रमाणे पुढे जाणं। कायद्याचाच विषय सांगताय। यस, अशामुळं पोलिसांवर हल्ला केला, मग पोलिसांचं जे मनोबल आहे ते कमी होणार नाही का? की VIP म्हणून पोलिसांच्याच कार्यक्रमामध्ये पोलिसांच्या त्याच्यामध्ये ह्याचा विचार कधी करणार आहेत का? तुमचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये माझं तेच उत्तर आहे की तपास अधिकाऱ्यांच्या ज्या कायदेशीर गरज होती त्याप्रमाणे त्यांनी तो तपास करत आहेत। त्याच्यामध्ये आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परसेप्शन टू परसेप्शन बदलू शकतात, परंतु मी ते सांगेल की ज्यामध्ये लीगल कारवाई आहे ती पुढं केली जाईल। त्यांनी जामीन मागितला आहे का किंवा जामीन दिली आहे? प्रक्रिया झाली आहे? आता सध्या तपासामध्ये एकदा समोर येऊन नोटीस देऊन ते तपास करणं आणि तपासाच्या जसा पुढे जातो तसं तपास अधिकारी त्यामध्ये निर्णय घेतील पुढे। सर, एखादा आरोपी पोलिसांवरती हल्ला करतो असं आपलंच मत आहे, आपणच गुन्हा दाखल, बरोबर, त्याच पोलिसांच्या बंदोबस्तात तोच उपस्थित असतो। आता बघा, हा सार्वजनिक कार्यक्रम आहे। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यामध्ये कुणाला काही बार नाही आहे की येणं किंवा न येणं। पब्लिक प्रोग्राममध्ये तो प्रजासत्ताक दिनाचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आपण फ्रिस्किंग किंवा प्रत्येकाला बार करू शकत नाही की कुणी यावं न यावं। बट मी परत ते सांगतो की आता त्यात काही पोलिसाचं रिस्ट्रिक्शन असू शकत नाही की प्रत्येकच माणूस आपण त्यांना बंदी घालू शकतो। ठीक आहे, थँक्यू।